विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. प्रफुल्ल पटेल सुनील तटकरेंना राष्ट्रवादी ताब्यात घ्यायची असल्याचं दिसतंय. त्यामुळे सुनेत्रा पवारांना त्रास देणं सुरू. रुपाली ठोंबरेंचा खळबळजनक आरोप. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष बदलले पाहिजेत. अजितदादांची देखील तीच इच्छा होती. पक्षाचा विचार करून तटकरेंनी पद सोडावं. रुपाली ठोंबरेंचं मोठं वक्तव्य. सुनील तटकरेंकडे केवळ नावापुरतं प्रदेशाध्यक्ष पद. तटकरे भाजपसोबत असल्याचं सगळ्यांना कळलंय. अंजली दमानी यांचं मोठं वक्तव्य. शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुनावणी सुरू असताना मोदी गद्दारांना का भेटले ही बाब कोर्टाच्या निदर्शनास आणणार. मोदी शिंदेंच्या भेटीवरून उद्धव ठाकरे आक्रमक. उद्धव ठाकरे महागद्दार. तुम्ही झेंडा किंवा अजेंडा बदलला त्यावरून दुसऱ्यांची तुलना करू नका. राज्याच्या कामासाठी पंतप्रधानांना भेटण्यास चुकीचं काय. शिंदे सेनेच्या खासदार ज्योती वाघमारे यांचं प्रत्युत्तर. भिवू नका, मी तुमच्या पाठीशी, असं मोदी गद्दारांना म्हणाले. मोदींचा हा धमकीवजा संदेश सुप्रीम कोर्टाला, शहांना की फडणवीसांना. उद्धव ठाकरे यांचा खोचक सवाल. पवारांचे राष्ट्रवादीचे खासदार पंतप्रधान मोदींची भेट घेणार. सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वामध्ये सोमवारी सकाळी 11 वाजता भेट होणार. आम्ही विकास कामांसाठी मोदींची खासगी वेळ घेऊन भेटतोय, सुळेंचं भाष्य. मला अटक करण्याचा डाव आखलाय. मुख्यमंत्री फडणवीसांनी सर्व डाव खेळले. आता माझी वेळ. जरांगे आक्रमक. थोड्याच वेळामध्ये सोलापुरात जरांगेंची इशारा सभा. कुणावर अन्याय करण्याचा माझा स्वभाव नाही. मी ओबीसी एवढाच मराठ्यांच्याही जवळचा. मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं स्पष्टीकरण. मराठ्यांच्या नोंदी रद्द करण्याचा बावनकुळेंनी पत्र दिल्याचा जरांगेंनी केला होता आरोप. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या हस्ते एनयूसी एफडीसीच्या मुख्यालयाचं उद्घाटन. मुख्यमंत्री फडणवीसांसह उपमुख्यमंत्री शिंदेंची देखील उपस्थिती. कार्यक्रमाच्या आधी शहांची फडणवीस शिंदे यांच्यासोबत बैठक. आयआयटी दिल्लीच्या दीक्षांत समारंभाला पंतप्रधान मोदींची उपस्थिती. तुम्ही डिग्री नव्हे तर स्वप्न घेऊन जात आहात. तुमच्या कार्यावरच विकसित भारताचा पाया रचला जाईल. पंतप्रधान मोदींचं विद्यार्थ्यांना संबोधन. परदेशी निधी सुधारणा विधेयकाला पवारांच्या राष्ट्रवादीचा विरोध. एफसीआरए बिल आमच्यावर लादू नका. संसदेच्या संयुक्त समितीकडे बिल द्यावं. एकमताने यावर मार्ग काढता येईल. सुप्रिया सुळेंची भूमिका. अभिजित दिपके यांचं पोलीस संरक्षण तात्काळ काढा. महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशनची मागणी. पोलीस अधिकाऱ्याला अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप. दिपके काल पोलीस अधिकाऱ्यावर संतापले होते. मुंबईमधील सिद्धिविनायक मंदिरातील कथित देणगी घोटाळ्याची चौकशी होणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे चौकशीचे निर्देश. गेल्या 5 वर्षातील देणगी आणि दान संकलनाची तपासणी होणार. नाशिक पालिकेच्या महासभेमध्ये खड्ड्यांवरून नगरसेवक आक्रमक. बॅनर घेऊन नाशिक जिल्हा खड्ड्यांचा बालेकिल्ला अशी घोषणाबाजी. महासभेत नगरसेवकांचा गदारोळ. डोंबिवली डॉक्टरांना मारहाण केल्याप्रकरणामध्ये शिंदेचा नगरसेवक रमेश म्हात्रेची सुटका. 20 दिवसानंतर रमेश म्हात्रे तुरुंगाबाहेर. न्यायालय जो निर्णय देईल तो मान्य असेल. रमेश म्हात्रेची प्रतिक्रिया. एफडीए चायनीजकडे मोर्चा वळवण्याचा शक्यता. आता चायनीज फूडकडे थोडं लक्ष द्यायचं आहे. तुकाराम मुंडेंच्या वक्तव्याने पुढील कारवाई आता चायनीज खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या ठिकाणांकडे अशी चर्चा. सराफा बाजारामध्ये सोनं चांदीच्या दरामध्ये मोठी उसळी. गेल्या 24 तासामध्ये सोन्याचे दर 2530 रुपयांनी वाढले तर चांदी 4000 महागली. 5 दिवसात सोन्याचे दर 8000 वधारली. नंदुरबारमध्ये 56 मुलांवर लैंगिक अत्याचार. आरोपीकडे 649 व्हिडिओ आणि 1000हून अधिक फोटो असल्याची पोलिसांची माहिती. आरोपी चेतन कोळीला 12 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी. ब्लॅकमेल करून अत्याचार केल्याचा आरोप. विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.